ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता। मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते, ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले। आता मी पाहिलं की 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले 3 पक्ष आहेत, त्यांनी 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स, खाजगी विमानं, हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत झालं नव्हतं। अशा पद्धतीने एका नगरपालिकेसाठी 15-15, 20-20 कोटी रुपयाचं बजेट आहे। ही 3 पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या। आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो, पण आम्ही या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या, आताही तशा सोडलेल्या। तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत। नाही, विरोधक निवडणुकीमध्ये आहेत, पण अशा पद्धतीने निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही। नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय? या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। या राज्याला एक संस्कृती होती, संस्कार होता, तो गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे। आपापसात त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या, पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेलं नाही। याचं कारण 3 पक्षातली स्पर्धा, तू मोठा की मी मोठा। स्पर्धा ही शिंदे शिवसेना विरुद्ध भाजप अशी। बघा, शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात, मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून। आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा। शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत, त्यांची जी काय परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो। पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे। आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो, यांचे 35 आमदार फुटणार आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत, त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, करेक्ट, कोकणातलेच आहेत आणि डोंबिवलीचेच आहेत। त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून। ज्याला राजकारण कळत आहे त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे। आणि जे आजच सामनाचा अग्रलेख आहे, जे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आहे 2 तारखेनंतर, आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो, डिसेंबर नंतर बघा काय त्यांचा कोथळा, यांना वाटत असेल की दिल्लीचे 2 महान नेते आमच्या